नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। वजन अगदी झटपट कमी होणार, फक्त हे 8 नियम तुम्ही पाळा। मंडळी, वजन वाढले की ते कमी करण्यासाठी आपण डाएट फॉलो करतात। योग्य डाएट आणि एक्सरसाइज याच्या मदतीने आपण वाढलेले वजन अगदी सहज कमी करू शकतो। परंतु वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज सुरुवात करण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो। डाएट, एक्सरसाइज असे फार कष्टाने घेतो, पण आपलं वजन कमी व्हावे असे मनोमन वाटत असेल तरी तसे होत नाही। मंडळी, डाएट, एक्सरसाइज असे रूटीन फॉलो करण्याची सुरुवात थोडी कठीण असते, परंतु एकदा का आपण ते फॉलो करण्यास सुरुवात केली की त्याची सवय होते। काही वेळा तर आपण या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच रूटीन फॉलो करू किंवा या महिन्याच्या 1 तारखेपासून हे सगळं फॉलो करू असं ठरवतो, पण आठवड्याचा तो सोमवार आणि महिन्याची 1 तारीख कधीच येत नाही। आजपासून करू, उद्यापासून करू, अनेक बहाणे आपण स्वतःच्या देत असतो। यामुळे डाएट आणि एक्सरसाइजला भरपूर असा सुरुवात करण्याला आपल्याला खूप वेळ असाच जातो। आपण भरपूरदा असंच करतो की आपण करू, परंतु काही सोप्या टिपचा वापर करून आपण स्वतःला हे डाएट रूटीन फॉलो करण्यासाठी मोटिवेशन देऊ शकतो। या टिप्स वापरा आणि आपण डाएट आणि एक्सरसाइज असे हेल्दी रूटीन वेळेत सुरू करू शकतो। या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आरोग्याविषयी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। हेल्थ स्टीन फॉलो करण्यासाठी स्वतःला मोटिवेट असं करायला सगळ्यात पहिलं अगदी वजन कमी करण्यासाठीचे तुमचे ध्येय कोणते आहेत ते ध्येय आधी निश्चित करा। आपले डाएट हेल्दी करण्यासाठी आधी आपले लक्ष ठरवा। उदाहरणार्थ की मी वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट घेते आहे किंवा मी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी हेल्दी डाएट घेत आहे, असे तुमचे एक ध्येय ठरवा। जेव्हा तुमचे ध्येय स्पष्ट असतात तेव्हा ती सध्या करण्याची तुमची प्रेरणा वाढते। दुसरं, एकाच वेळी मोठ्या ध्येयाऐवजी लहान ध्येयावर लक्ष केंद्रित करा। जसे की या आठवड्यात हेल्दी पदार्थ खाण्याची स्वतःला सवय लावणे। जर तुम्ही तुमची ठरवलेली छोटी ध्येय पूर्ण केलीत किंवा हेल्दी सवयीचं पालन केल्यास स्वतःलाच बक्षीस द्या, त्यामुळे तुमच्या प्रयत्नात सकारात्मक प्रोत्साहन मिळू शकते। आता हेल्दी डाएट घेतल्यानंतर आपल्या शरीरात तसेच आरोग्यात काय प्रकारचे बदल होतात यावर आता लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बदल जाणवतील आणि त्यामुळे तुम्ही हेल्दी डाएट करण्याकडे अजून चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकता, मन प्रसन्न करू शकता। जर तुम्हाला याचे चांगले परिणाम मिळू लागले तर तुम्ही स्वतःला दीर्घकाळ हेल्दी सवय फॉलो करण्यासाठी प्रेरित करू शकाल। 5वं, नवनवीन आणि टेस्टी हेल्दी रेसिपीज शिकून घ्या। रोजची हेल्दी डाएट मजेदार करून तुम्ही तुमच्या डाएटमध्ये आरोग्यदायी पर्यायाचा समावेश कराल। 6, वजन कमी करण्यासाठी स्वतःला मोटिवेट करताना त्या विषयासंदर्भातील पुस्तके, व्हिडिओ बघण्यावर अधिक जास्त भर द्या। आता हे मंडळी, हेल्दी डाएट फॉलो करण्यासाठी स्वतःमध्ये कोणते आपण बदल करावेत किंवा आपण काय करू शकतो। सर्वप्रथम आहे मंडळी, जंक फूड, फास्ट फूड आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत। त्याऐवजी आपल्या डाएटमध्ये ताजी फळे, भाज्या आणि कडधान्य यासारख्या हेल्दी पदार्थाचा समावेश करावा। आता मद्यपापासून म्हणजे दारू वगैरे पित असेल तर झालेले ब्रेड, पास्ता खाणे टाळा। पांढऱ्या तांदूळाऐवजी ब्राऊन राईस, ओट्स आणि गव्हापासून तयार झालेले पदार्थ खाण्यावर अधिक भर द्या। यातून आपल्या शरीराला आवश्यक ते फायबर आणि इतर पोषक घटक मिळतात। ट्रान्स फूड्सऐवजी ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खावे। साखर आणि मीठ कमी प्रमाणात खा, यासाठी प्रोसेस्ड फूड असणारे पदार्थ खाणे सोडून द्या। आता गोड मिठाईपासून दूर राहा आणि ताजी फळे व भाज्या खाण्याचे प्रमाणात आपल्या डाएटमध्ये वाढवा। आपल्या आहारात शक्य तितक्या रंगीबेरंगी फळ आणि भाज्याचा समावेश करा। यातून आपल्या शरीराला अँटी ॲसिड, जीवनाचे सत्वे आणि खनिजे मिळतात। तसेच यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते। दिवसभरात पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे। दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या आणि साखरयुक्त पेय घेण्याऐवजी ग्रीन टी प्या। आता दुसरा आहे, जेवणाच्या वेळा पाळा। ठराविक अंतराने काही ना काही हेल्दी खात राहा, त्यासोबतच जेवण कधीही स्किप करू नका। यामुळे तुमची पचनक्रिया संतुलित राहत नाही आणि शरीराची ऊर्जा पातळी वाढण्यास मदत मिळते। तर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आरोग्याच्या सोप्या आणि चांगल्या
सवय करू शकता. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.